श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नयने तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या अत्यंत कारुण्याने ओतप्रोत असलेल्या साधना काळातील रामाच्या भेटीसाठी असलेली तळमळ या उत्स्फूर्त काव्यातून प्रकट झाली। त्या करुणा स्तोत्रांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या व्यासपीठाचे मुख्य सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे संत रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, सामान्यांना या वाङ्मयाबद्दल उत्कंठा निर्माण व्हावी, अभ्यासाची चिकित्सा निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण हे कार्य मागच्या 5 महिन्यापेक्षा जास्त काळापासून चालवले आहे। आपणही सगळे या सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये दररोज दुपारी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहात। त्याबद्दल आपणासही मनपूर्वक धन्यवाद। सज्जन हो, समर्थांच्या करुणा स्तोत्रांचा आपण सध्या विचार करतो आहोत। आज आपण 2 करुणा स्तोत्र घेणार आहोत। तुझवीण रामा मजकंठ वेना आणि दुसरा आहे श्री समर्थांच्या जीवीचे अर्थ। उद्यापासून दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचा साधना सप्ताह ऑनलाईन पद्धतीने होतो आहे। त्यामुळे आपल्या अभ्यासाची वेळ ही दुपारी 2 ते 3 च्या ऐवजी
शास्त्रीजींनी सुचवल्याप्रमाणे आपण 3 ते 4 उद्यापासून पुढचे 7 दिवस आपण हा उपक्रम पुढे चालू ठेवूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. तुझिया वियोगे जीवित्वाले, शरीर पांगे बहुदुःख झाले. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. परतंत्र जीणे कंठू किती रे, उच्चाट माझे मनी वाट तोरे. लल्लाट रेखा जपी पाना, तुझ वीण रामा मज कंठवेना. धरी उपाधी अभिमान साधी, विवेक नाही बहुसाल बाधी. स्वामी वियोगे पळही गमेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. संत रामदास स्वामींच्या अंतःकरणातली ही जी तळमळ आहे की राम मला अजून दर्शन देत नाहीये. माझी साधना चालू आहे, माझं तपाचरण चालू आहे, पुरश्चरण चालू आहे. मला तर वाटत नाही की मी कुठे कमी पडलोय, पण राम काही मला दर्शन देत नाहीये. समर्थ म्हणतायत, मी काल म्हणालो त्याप्रमाणे आपल्या डोळ्यात तर पाणी येणं साहजिक आहे, पण समर्थांची ही करुणा स्तोत्र जर एकांतात बसून त्यातल्या त्या संध्याकाळच्या वेळी अत्यंत समर्पित बुद्धीनं जर ही करुणा स्तोत्रांचं पठन केलं तर साक्षात रामाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल, अशी अर्थता समर्थ रामदासांच्या करुणाष्टकात आहे. तुझ्या वियोगे जीवित्व आले, तुझा आणि माझा वियोग झाला, ताटातूट झाली, म्हणून मला जन्म मिळालाय. तुझ्या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले. मी बाजूला पडलो, तुझ्यापासून विलग झालो, या देहात मला यावं लागलं आणि या देहाच्या इंद्रियांमुळे मला खूप दुःख भोगावं लागतंय. ताटातूट झाली म्हणून मला जन्म आला. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, मला माझं आत्मज्ञान मिळालेलं नाहीये. अज्ञान दारिद्र्य, आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या नरदेहामध्ये येऊन जर काही मिळवायचं असेल तर ते आहे आत्मज्ञान. पण ते सोडून बाकीचंच मिळवण्यामध्ये सगळं आयुष्य जातं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना. आता हे कधी संपेल? जेव्हा मी पुन्हा तुझ्याशी भेट घेईन तेव्हा हे संपेल. म्हणून रामा तुझवीण रामा मज कंठवेना, तुझ्याशिवाय आता मला एक दिवस काय, एक पळ सुद्धा जात नाही. एका करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणवणी मज पोटी लागली आस मोठी.
दिवस गणित बोटी प्राण आणून कंठी अवचट मज भेटी होत घालीन मिठी. एवढी तळमळ आहे. संत रामदास म्हणताय, दिवस गणित बोटी प्राण आणून कंठी. मी दिवस मोजतोय माझ्या बोटांवर. आज गेला, उद्या गेला, परवा गेला, तेरवा गेला. प्राण कुठे आलेत माझे तुझ्या भेटीसाठी? कंठापर्यंत आलेत. दिवस गणित पोटी प्राण आणून कंठी. झाला एक दिवस संपला, आता मला भेटणार आहे. झाला आजचा दिवस संपला, आता मला भेटणार आहे. आणि तेव्हा मी दिवस मोजतोय. आजचा दिवस वाया गेला, आजचा पण दिवस वाया गेला. माझ्या आयुष्यातले किती दिवस वाया गेले. मी साधना करतोय, तप करतोय, श्रवण मनन निधिध्यास सगळं चालू आहे, पण राम मला भेटत नाही. तो प्राण आता कंठाशी आलाय. आता एका पुढच्या करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, बहुसाल भेटावया प्राण फुटे उदासीन हा काळ कोठे न कंठे. ही दोन्ही करुणा स्तोत्र ही टाकळीच्या साधना काळातली आहेत. दिवस गणित बोटी प्राण आणून कंठी अवचट मज भेटी होत घालीन मिठी. आता जेव्हा तू मला भेटशील आकस्मिकपणे, अकल्पित, कुठली सूचना न देता, अवचट मज भेटी होत, जर मला तू असं कुठे भेटलास तर रामा, मी तुला मिठी घालीन आणि तुला सोडणार नाही. किती तळमळ आहे. परतंत्र जीने कंठू किती रे, उच्चाट माझे मनी वाट तोरे. लल्लाट रेखा जपी पालटेना, तुझवीण रामा मज कंठवेना. बघा, साधना काळात असलेले बालके नारायण आणि दासबोधाचे करते संत रामदास, किती फरक पडला. साधना काळामध्ये मला राम भेटत नाहीये. मी माझ्या आईला सोडून आलो, माझ्या भावाला सोडलं, वहिनींना सोडलं, घराचा त्याग केला, मित्रांना सोडलं. इथं आलो ही लोक मला अंगावर एक वस्त्र देत नाहीयेत. माधुकरी देत नाहीयेत. अहो, देणं तर बाजूलाच राहिलं, पण सामान्य लोकांसारखा, सामान्य पोरांसारखा हा राहत नाहीये. म्हणून पोरं काय आणि समाजातली मोठी माणसं सुद्धा माझी हेटाळणी करतायत. माझा छळ चालवलाय आणि राम मला भेटत नाही. परतंत्र जीणे कंठू किती रे, किती दिवस मी असा परावलंबी राहू. मला माझ्या मनासारखं काहीच मिळत नाही, काही करता येत नाही. परतंत्र जीणे कंठू किती रे, उच्चाट माझे मनी वाटतो रे. हे सगळं सोडून द्या वाटतं मला. माझं मन उद्विग्न झालंय. लल्लाट रेखा जपी पालटेना, एवढा जप करतोय मी. पहाट पासून दुपारी 12 वाजेपर्यंत मी पाण्यात उभा आहे. गायत्री पुरश्चरण आहे. श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड जप चालू आहे. उद्विग्न झालेत, असहाय्य झालेत, मन कच खाऊ पाहत आहे. अशा वेळी ललाट रेखा जपी पालटेना. एवढा मी जप करतोय परंतु माझं भाग्य बदलेल असं मला काही वाटत नाही. माझ्या कपाळावरची रेषा, ललाट म्हणजे कपाळ, माझी कर्मरेषा मला बदलेल असं काही वाटत नाही माझा एवढा जप झाला तरी. पण हेच समर्थ रामदास दासबोधामध्ये म्हणतात, रेखा ती तुकी पुसवून जाते, हे तो प्रत्ययास येते. याची मी प्रचिती घेतली आहे. सगळ्या रेषा मी पुसून टाकल्यात. कारण काय? यत्न तोच देव जाणावा. प्रयत्नाच्या बळावर मी माझं भाग्य बदलून टाकलंय. मी माझं सगळं भविष्य बदललंय. सज्जन हो, 350 वर्षापूर्वी अशा परिस्थितीत राहत असणारा माणूस एवढं सगळं भोगल्यानंतर दासबोध ग्रंथाची अजरामर निर्मिती केल्यानंतर त्या ग्रंथामध्ये ते म्हणतायत, यत्न तोच देव जाणावा. रेखा ती तुकी पुसवून जाते, हे तो प्रत्ययास येते. माझी प्रचिती आहे. मी अनुभव घेतला याचा. दैवाचा भाग किती आहे आपण पाहिलंय आत्मारामामध्ये. केवळ 20% दैवाचा भाग आहे. 80% भगवंत स्वतः म्हणतात, 80% तुझं कर्म आहे. म्हणून कर्मे ईशू भजावा. लल्लाट रेखा जपी पालटेना, तुझवीन रामा मज कंठवेना. जडली उपाधी अभिमान साधी, विवेक नाही बहुसाल बाधी. स्वामी वियोगे पळही गमेना, तुझवीन रामा मज कंठवेना. आज काहीशी अवस्था अशी झाली आहे. 19 वर्ष झाली आहेत अव्याहतपणे. 19 वर्ष कोजागिरी पौर्णिमेला शिवथर घळीत आहे. स्वामींच्या चरणाजवळ आहे. अव्याहतपणे 19 वर्ष. स्वामी वियोगे पळही गमेना. कोजागिरी पौर्णिमेला घडीमध्ये जावं. तिथून 7 दिवस बाहेर पडणारा 100 फुटाहून पाण्याचा प्रपात आणि गजानन मंडपामध्ये ज्ञानाचा प्रपात. त्यामध्ये सुस्नात होऊन निघावं. समर्थ रामदासांच्या पावन चरणांनी पुनीत झालेला तिथला कण न कण आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या जीवनात आपण अनुभवलेला आहे. तिथलं ते पावित्र्य, तिथली ती रम्यता, तिथली ती शुद्धता, पवित्रता, शुचिता. जडली उपाधी अभिमान साधी. या काळामध्ये काही काही उपाधी जडल्यात. कुणी महाराज म्हणतोय, कुणी गुरुजी म्हणतोय, कुणी बाबा म्हणतोय. अशा अनेक उपाधी जडल्यात. पण रामा तू का नाही भेटत? मला तुला भेटण्यासाठी तर मी हा सगळा खट्टाटोप केला. नाही तर जांबेला सगळं ठीकच चाललं होतं की. तिथेही तू भेटलासच ना. मग इथं का नाही भेटत? एवढी साधना तर मी जांबेतही केली नव्हती. जडली उपाधी अभिमान साधी. यातून मला काहीतरी अभिमान माझ्या अंगीला जडतोय.
कुठेतरी अहंकार निर्माण होतोय. विवेक नाही बहुसाल बाधी. तेवढा विवेक तर नाहीये माझ्याकडे. आणि विवेक नसताना ही जी उपाधी मला मिळतीये ती मात्र मला अनेक वर्ष बाधणार आहे असं ठरतंय, असं दिसतंय. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात. ही उपाधी, हे पद, मान, सन्मान हा क्षणिक आहे. त्या उपाधीमध्ये अडकून चालणार नाही. त्या उपाधीने विनाकारण अहंकार वाढेल. नको असलेली ज्ञानाचा गर्व वाढेल आणि तो पुन्हा आपल्याला छळ. कारण ज्याला ज्ञान झालं असं वाटतं त्याच्या मानगुटीवर ते बसतं. आणि नाचवतं, नुसतं नाचवतं नाही, त्याच्या पुढे संकट पण उभा करतात. ज्ञान याचे कंठी. मौलींनी सांगितलंय ना, तो अहंकार बसतो मानगुटीवर पिशाच्या सारखा. म्हणून समर्थ दासबोधामध्ये करुणाष्टकात म्हणतात, नको ज्ञान गर्वे फुगारा. मला ते ज्ञानाचा फुगा नको, अहंकार नको. विवेक नाही बहुसाल बाधी. अशा उपाधी विवेक नसल्यामुळे त्या अनेक वर्ष छळणार आहेत. स्वामी वियोगे पळही गमेना. स्वामी शिवाय आता मला एक पळ सुद्धा जात नाहीये, सहन होत नाहीये. रामाच्या वियोगाने जे मला भोगावं लागतंय ते आता खूप मर्यादेच्या पलीकडे गेले, सहनशीलतेच्या पलीकडे गेले. विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही. स्वहित माझे होता दिसेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. खूप पहाटेपासून 3:30-4 वाजल्यापासून शरीराला जीवाला तार की तकतक तकतक चालू आहे. पहाटे उठा, 1200 सूर्यनमस्कार करा, सगळं आवरा, आणिक आटोपा, संगमावर जा, मुलांना शिकवा, त्यांच्याकडनं सूर्यनमस्कार घालून घ्या. मग आपली दररोजची साधना, जप, पुरश्चरण, मग नैवेद्य दाखवायचा, 5 घरी भिक्षा मागायची, प्रसाद ग्रहण करायचा, पुन्हा नाशिकला जायचा, विश्वनाथ शास्त्रींच्याकडे जाऊन अभ्यास करायचा. अनेक ग्रंथ तिथले पाहायचे, काही ग्रंथांच्या नकला करून ठेवायच्या. लगेच संध्याकाळची वेळ झाली की मग प्रवचनाला जायचं, कीर्तनाला जायचं. 1 मिनिट अशी विश्रांती नाहीये. विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही. 22 पिढ्यांमध्ये रामाची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे. मी एवढी उपासना केली आहे. सहित माझे होता दिसेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. माझं स्वहित काही होईल, माझ्या हिताचं काही होईल असं काही मला वाटत नाही. रामा, ये ना तू, लवकर भेट ना मला. विषयी जनाने मजला जविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. समयो बहुक्रोध शांती घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. विषयी जनाने मजला जविले. जे लोक विषयामध्ये लिडबिडलेले आहेत, पण मी त्यात कुठेही अडकलो नाही. मी घरदार सोडलं, आप्तस्वकीयांचा त्याग केला आणि तुझ्या भेटीसाठी इथं आलो. लोकांनी विचारलं तर मी सांगितलं मी रामदास आहे.
पण लोकांनी विचार केला की हे पोरग काहीतरी नाटकं करतंय, ढोंग करतंय, आपल्या पोरांसारखं राहत नाही, हट्ट. अशा लोकांनी मी धोपट मार्ग सोडलाय, प्रपंचाचा मार्ग सोडला म्हणून माझी लाज काढली. विषयी जनांनी मज लाजविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. समयो बहुक्रोध शांती घडेना. अनेक वेळा मला खूप क्रोध आला, साधा नाही, बहुक्रोध आला. त्याच्यावर सुद्धा मला नियंत्रण नाही करता आलं. समयो बहुक्रोध शांती घडेना, तुझवीण रामा मज कंठवेना. सुदृढ झाली देह बुद्धी देही, वैराग्य काही होणार नाही. अपूर्ण कामी मन हे विटेना, तुझवीण रामा मज कंठवेना. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मज कंठवेना. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवीरे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझवीण रामा मज कंठवेना. सुदृढ झाली देह बुद्धी देही. आत्मबुद्धीकडे जायच्या ऐवजी वरचेवर मला असं वाटतंय की माझी देहबुद्धी बळकट होतीये का काय, माझी विरक्तता कमी होतीये का काय. मला जे इथं आल्यानंतर अपेक्षित होतं की माझी एवढी साधना झाली की मी प्रखर वैराग्य माझ्या अंगी बांधवेल, मी विरक्त होईल, पण असं काही दिसत नाही रे रामा. वैराग्य काही होणार नाही असं वाटतंय मला आता. अपूर्ण कामी मन हे विटेना. तेच 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 काम मी करतोय. तुझ बीण रामा मज कंठवेना. निरूपणी हे सद्वृत्ती होते. याचा अनुभव तर तुम्हाला मला पण आहे. दुपारी 2 ते 3 किंवा जेव्हा जेव्हा प्रवचन असतात, कीर्तन असतात, निरूपण असतात, तेव्हा असं वाटतं की काय सांगतायत, खरंच हेच करायला पाहिजे, असंच जगलं पाहिजे. निरूपणी हे सद्वृत्ती होते. बाकीचे सगळे विचार, सगळ्या व्यवधान निघून जातात. सद्विचार, सद्वासना, सत्कर्म, त्यामध्ये आनंद वाटतो. पण कुठे निरूपणी, जिथे निरूपण चाललंय, प्रवचन चाललंय, चिंतन चाललंय, मनन चाललंय, त्या ठिकाणी, त्या पेंडॉल पर्यंत, पेंडॉलच्या बाहेर पडलं की घाटावर असणारा माणूस प्रत्येक जण म्हणतो, अहो मागच्याच आठवड्यात मला बोलले, किती मोठं काम केलं, काय त्यांची वाहवा, काय त्यांच्याबद्दल बोलावं. आणि जशा पायऱ्या चढल्या, घाटावर असलेल्या नळावर हातपाय धुतले, चूळ भरली, ते स्मशान वैराग्य निघून जातं. तसं जिथं निरूपण चालू आहे त्या पेंडॉल मध्ये आपली वृत्ती, आपली वासना, आपलं कर्म हे सद्विचारी होतं. निरूपणी हे सद्वृत्ती होते. स्थळ त्याग होता सवेची जाते. तुम्ही ते स्थळ त्याग केल्याबरोबर आपोआप ते सुद्धा निघून जातं. सोडायचं सुद्धा लक्षात राहत नाही. का ते चाललंय म्हणूनही लक्षात येत नाही. पुन्हा तेच चक्र आहे, तेच ऑफिस, तोच धंदा, तेच प्रपंच,
तीच मुलं, तेच सुना, तेच जावई, त्याच लेकी. अरे अरे अरे, स्थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना. मी जसं ठरवतो, मला जसं वाटतंय तशी क्रिया होत नाहीये. रामा तुझ वीण मज कंठ वेना. नाशिकला कथा कीर्तन ऐकत असताना त्यांना वाटत असेल काय काय केलं पाहिजे, काय काय असायला पाहिजे. निरूपणकार, प्रवचनकार सांगत असतील, कीर्तनकार सांगत असतील, पण जसं घडीमध्ये आले, टाकळीला आले, पुन्हा तोच प्रपंच आहे. पहाटे उठणं, अनेक उरकणं, साधना करणं, भिक्षा मागणं, तेच तेच तेच. हा प्रपंच काही सुटत नाहीये. काय करू रे क्रिया घडेना. संसार संगे बहुपीड लोरे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. अरे तू करुणेचा सागर आहेस, तू दानशूर आहेस. मला यातून सोडव ना रामा. म्हणून तर मी तुला याचना करतोय. आता खूप मला कंटाळा आला. संसार संगे बहुपीड लोरे. अहो, ज्यांनी प्रपंच केला नाही, संसार केला नाही, संसारिकांच्या सहवासात काही वेळ ते राहिले, तर त्यांना एवढा उबग आलाय. आणि आम्ही आमचं आयुष्य संपत आलं तरी आम्हाला त्यातला उबग येत नाही. आम्ही त्या प्रपंचातच लिप्त आहेत. उंबरातील किडे तिथंच वळवळ करायचं. एक कृपा कटाक्ष रामा तुझा मला पुरे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, मला तू सांभाळ ना. जयजी दयाळा त्रैलोक्य पाळा, भवसिंधू हारे मजतारी हेळा. धारिष्ट माझे हृदयी वसेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. धारिष्ट माझे हृदयी वसेना. मी खूप धारिष्ट धरून आहे. आज ना उद्या तुम्हाला भेटणार आहेस. माझी साधना फळाला येईल आज ना उद्या. मी खूप मनाला समजावतो, सांगतो, नको गाफील राहू, नको चिंता करू, नको धारिष्ट सोडू. पण रामा, धारिष्ट माझे हृदयी वसेना, ते काही हृदयामध्ये बसत नाहीये. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये एका चरणात म्हणतात, धरी रे मना धीर, धाकासी सांडी. जो धाक आहे, जी भीती आहे, त्याला सांड, त्याला टाकून दे, त्याचा त्याग कर. पण कशाला धर? धरी रे मना धीर, धाकासी सांडी. आम्हा अनाथा तू एक दाता. अरे आम्ही अनाथ आहेत ना, आम्हाला तारणहार कोण आहे? आम्हा अनाथा तू एक दाता, संसार व्यथा चुकवी समर्था. या जन्म आणि मृत्यूचं जे चक्र लागलेलं आहे, तुझा जे वियोग मला झालेला आहे, त्यामुळे हे मला जीवित्व आलेलं आहे. म्हणून हे देहपांगे दुःख बहुकष्टी झालो, हे सगळं मला भोगावं लागतंय. ते तू आता चुकव न रामा, ते तुझ्याच हातात आहे. दासा मनी आठव ओसरेना, तुझं वीण रामा मज कंठ वेणा. मला तुझा आठव एक क्षणभरही जात नाहीये. तदर्पिता खिलाचारिता, तद्विस्मरणे परम व्याकुलता. एक क्षणही असा नाहीये की मला तुझं विस्मरण झालंय. आणि ज्या क्षणी विस्मरण होतंय त्या क्षणी मी अत्यंत व्याकुळ होतो. रामा, तुझं वीण मज कंठ वेना. हा काळ सुद्धा मला जात नाहीये. अत्यंत औदासीन्य भरून आलेले माझ्या जीवनामध्ये. हे समर्थांच्या जीवीचं अर्थ आहे. रामाच्या भेटीसाठी जिवारी लागलेलं एक वैषम्य आहे. हृदयामध्ये ठसठसणारा तो काटा आहे. ते वर्णन पुढच्या करुणाष्टकामध्ये समर्थ करतात. समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोगे.
घडीने घडीसीन अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. खरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे. मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. बळे लाविता चित्त कोठे जडेना, समाधान ते काही केल्या घडेना. नवे धीर नैनी सदा नीर लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अवस्था मनी लागली काय सांगो, गुणी गुंतला हेत कोणासी मागो. बहुसाल भेटावया प्राण फुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. कृपाळूपणे भेट रे राम राया, वियोगे तुझ्या सर्व व्या. माझी लौकिक हाही न सुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. आहारे विधित्वा असे काय केले, पराधीनता पाप माझे उदेले. बहुता मध्ये चूकता तूक तुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. समर्था मनी सांडी माझी नसावी, सदा सर्वदा भक्त चिंता असावी. घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अखंडित हे सांग सेवा घडावी, न होता तुझी भेटी काया पडावी. दिसेंदिस आयुष्य हे व्यर्थ आटे, उदासीन हे काळ कोठे न कंठे. भजो काय सर्वा परिहीन देवा, करू काय रे सर्व माझा ठेवा. म्हणो काय मी कर्म रेखा न लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. म्हणे दास मी वास पाहे दयाळा, रघुनायका भक्त पाळा भूपाळा. पहावे तुला हे जीवी अर्थ मोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. आपण विचार करू शकतो, 12-13 वर्षाचं ते मूल आहे आणि आपल्या जीवनामध्ये किती आपण हीन दीन आहोत त्याचं वर्णन ते करतायत. भगवंताच्या सख्यत्वासाठी, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, करुणाष्टकामध्ये तेच म्हणतायत, जर तुझी भेट नाही झाली तर माझी काया पडली तरी हरकत नाही. समाधान साधू जना योगे,
परी मागुते दुःख होते वियोगे. घडीने घडी सीण अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. हा काळ जो आहे, ही जी वेळ आहे, ती काही माझी जात नाहीये, ती संपत नाहीये. कारण तुम्हाला भेटत नाहीयेस. तुझ्या विरहामध्ये एक एक क्षण मला कल्पासारखा वाटतोय. मी जेव्हा कीर्तनाला बसतो, प्रवचनाला बसतो, निरूपणाच्या ठिकाणी जातो, अनेक साधू भेटतात, अनेक महानुभाव भेटतात, अनेक संत पुरुष भेटतात, तेव्हा मला थोडंफार समाधान वाटतं. पण मी तिथून बाहेर पडलो की त्यांच्या वियोगाने परी मागुते दुःख होते वियोगे. त्यांच्यापासून मी दूर झालो की पुन्हा मला तो ऊर फाटणारं दुःख मला पुन्हा ते घेरून टाकतं. घडीने घडी सीण अत्यंत वाटे. मी खूप थकलोय आता सहनच होत नाहीये. उदासीन हा काळ कोठे न कंठे. आता घरची पण आठवण येतीये, जांभेतली आठवण येतीये. कशी घरं होती, कसे माझे मित्र होते, कसे गावकरी होते. माझी आईची ममता मला आठवती. माझे श्रेष्ठ गंगाधर पंत, माझे थोरला दादा, माझी बहिणी, मला ते सगळे आठवतात. घरे सुंदरे सौख्य नाना परिचय. किती सुख त्या ठिकाणी मी अनुभवला. पहिल्या 12 वर्षामध्ये मला माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या मित्रांनी, आईनी, वडिलांनी किती समाधान दिलं, किती सुख दिलं. घरे सुंदरे सौख्य नाना परिचय. परी कोण जाणेल ते अंतरीचे. माझ्या मनामध्ये जे आक्रंदन आहे ते कुणाच्या लक्षात येईल रामा तुझ्याशिवाय. बाकीच्या लोकांना तर मी टोनपाच आहे, आयत खाऊ आहे. ते तर मला दुरुत्तर देतायत, माझी चेष्टा टिंगल मस्करी करतायत, आणि तुझा माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. मनी आठविताची तो कंठ दाटे. ते सगळं मला आई आठवली, माझा दादा आठवला, वहिनी आठवली की माझा कंठ दाटून येतो. मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. बळे लाविता चित्त कोठे जडेना. मी खूप प्रयत्न करतो की मी नाही आठवलं पाहिजे ते सगळं. मी सगळ्या घराचा त्याग केलाय ना. मी तुझ्या भेटीसाठी इथपर्यंत आलोय. आता माझ्या मनात सुद्धा तो विचार येणार नाही असं मी माझ्या मनाला समजावतो. बळे मोठ्या धारिष्ट्याने मी ते सगळे मनातले विचार बाजूला करतो. बळे लाविता चित्त कोठे जडेना. पण माझं चित्त लागतच नाही रे रामा. समाधान ते काही केल्या घडेना. मला ते काही समाधान मिळत नाही. नवे धीर नैनी सदा. मला धीर नाहीये. त्या आठवणींनी एक तर माझ्या सगळ्या आप्त स्वकीयांना मी त्याग केला. ही लोक बोलतायत ते दुःख वेगळं, आणि तू भेटत नाहीयेस, तू माझ्याकडे पाहत देखील नाहीयेस. हे सगळ्यात मोठं मला दुःख आहे. रामाच्या भेटीसाठी जिव्हारी लागलेलं हे वैषम्य आहे, बोचणार आहे. मी किती समजावून सांगितलं, मी किती ठरवलं, तरी पण मला कंट्रोल करता येत नाहीये. नवे धीर मला नैनी सदा नीर लोटे. माझ्या डोळ्यांमधून नयनी डोळे, सदा कायम, नीर म्हणजे पाणी.
माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, मला त्या आठवणी व्याकुळ होतो माझा जीव. नवे धीर लोटे उदासीन हा काळ कोठे न कंठे. अवस्था मनी लागली काय सांगू. अरे माझ्या मनाची काय अवस्था मी कशी सांगू, कुठल्या शब्दात सांगू रामा तुला. अवस्था मनी लागली गुणी गुंतला हे तर कोणाशी मागो. तुझ्याशिवाय मी माझ्या मनातलं माझ्या अंतःकरणातलं जे जीवीचं अर्थ आहे ते मी कुणाला मागू. कोण पुरविल ते तुझ्याशिवाय. आणि तुला तर वेळ नाहीये. अवस्था मनी लागली काय सांगो, गुणी गुंतला हे तर कोणाशी मागो. मी कशासाठी इथे येऊन गुंतून पडलोय, माझा हेतू काय, माझं उद्दिष्ट काय, माझ्या जीवनाचं अंततोगत्वा मला काय मिळवायचं, ध्येय काय, हे मी कुणाला मागावं. तू समोर आलास तरच मागेन ना. बहु साल भेटा वया प्राण फुटे. आता तो प्राण फुटण्याची वेळ आली. किती वर्ष झाली. जांबेत भेटलास मारुती मंदिरात, आता पुन्हा अजून दर्शन नाही दिलंस तू. किती वर्ष झाली. प्राण फुटे उदासीन हा काळ कोठे न कंठे. म्हणून आता तरी कृपाळूपणे भेट रे रामराया, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया. जना माझी लौकिक हाही न सुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. आहारे विधित्वा असे काय केले. ज्यांनी जन्माला घातलं त्या ब्रह्माला विचारलेला प्रश्न आहे. अहो ब्रह्मदेवा, काय केलंय तुम्ही हे. आहारे विधित्वा असे काय केले, पराधीनता पाप माझे उदेले. मला पराधीन करून टाकलं, परावलंबी करून टाकलं, परतंत्र करून टाकलं तू. माझ्या सगळ्या पापाचा उदय झाल्यासारखा झाला इथं. माझं पुण्य कुठे गेलं. बहुतामध्ये चूकता तूक तुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. समर्था मनी सांडी माझी नसावी. रामा, आता सांगून ठेवतो शेवटी, मला सोडून नाही चालणार. मला तुम्ही त्याग करू नका माझा. समर्था मनी सांडी माझी नसावी, सदा सर्वदा भक्त चिंता असावी. घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अखंडित हे सांग सेवा घडावी. माझ्याकडनं एका क्षणाचाही खंड न होता तुमची सेवा व्हायला पाहिजे. अखंडित हे सांग. सांग म्हणजे चांगली, उगीच करायची म्हणून पाट्या टाकायचं काम नाही. अखंडित हे सांग सेवा घडावी. न होता तुझी भेटी काया पडावी. हरकत नाही. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटे. प्राण अर्पावा शेवटी. माझी काया पडली तर हरकत नाही, पण ती तुझ्या सेवेतच पडली पाहिजे. आणि ती अखंडित सेवा, चांगल्या प्रकारची उत्तमोत्तम सेवा तुझी मला करता आली पाहिजे. अखंडित हे सांग सेवा घडावी. न होता तुझी भेटी काया पडावी. जर तुझी मला भेट नाही झाली तर या देहाचा काय उपयोग आहे. हरकत नाही.
देह पडला तरी मला या देहामध्ये नाही जखडून राहायचं. दिसेंदिस आयुष्य हे व्यर्थ आटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. एक एक दिवस मी मोजतो आहे. माझं आयुष्य व्यर्थ चाललंय. दिसेंदिस आयुष्य हे व्यर्थ आटे, आटून चाललंय वरचेवर. एक एक दिवसागणीस त्याचा ऱ्हास होतोय. मृत्यूकडे मी चाललोय. भजो काय सर्वा परिहीण देवा, करू काय रे सर्व माझाची ठेवा. म्हणो काय मी कर्म रेखान लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. आपण पाहिलं तुझं वीण रामा मज कंठवेना, त्यामध्ये सुद्धा आत्यंतिक मनाची विदीर्णावस्था, असहाय्य स्थिती समर्थांनी व्यक्त केली आहे. जपी लल्लाट रेखा पालटेना, तसं या ठिकाणी समर्थ म्हणतायत. म्हणो काय मी कर्म रेखा न लोटे. अरे मी काय तुला दोष देऊ? मीच माझ्या कर्माने हे सगळं भोगतोय. भजो काय सर्वापरी हीण देवा, मी सगळं करतोय परंतु हीणत्वच आहे माझ्या अंगामध्ये. काही मला चांगलं करता येत नाहीये. करू काय रे सर्व माझाची ठेवा, ते सगळं माझंच आहे बरं का. ह्याच्यात तुला दोष नाहीये रामा. पूर्व संचित जसं आलं त्याप्रमाणे मी आलो आणि हे त्याप्रमाणे मी सगळं भोगतोय. मला काही तुझ्याबद्दल तक्रार नाहीये. मी तयार आहे हे सगळं भोगायला. हे सगळं भोगत असताना सुद्धा माझा देह अखंडितपणे तुझ्या सेवेमध्ये रत व्हावा, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. म्हणे दास मी वास पाहे दयाळा, रघुनायका भक्त पाळा भूपाळा. आता स्तुती आहे रामाची. म्हणून रामा मी तुझी वाट पाहतोय. म्हणे दास मी वास पाहे दयाळ. तू दयाळू आहेस, तू भक्तांचा पालक आहेस, तू भूपती आहेस, तू भूपालक आहेस. पहावे तुला हे जीवी अर्थ मोठे. माझ्या जीवनाची अर्थता काय? केवळ तुला पाहावं. लपावे अति आदरे रामरूपी. तुला पाहायचंय आणि ज्या दिवशी तुम्हाला भेटशील, अवचट मज भेटी होत घालीन मिठी. तुला असं आलिंगन देईन की तू मला पुन्हा कधीच सोडू शकणार नाहीस. स्वस्वरूपी लीन होईल. मी माझं अस्तित्व सगळं टाकून देईन, कारण तुझ्या भेटीसाठी केवळ माझा जन्म झालेला आहे. रामा उदासीन हा काळ कोठे न कंठे. 19 वर्ष झाली आहेत. शिवथर घडीला अव्याहतपणे वारकरी होऊन दरवर्षी 7 दिवस आयुष्यातले त्या पवित्र वातावरणात, शुद्ध वातावरणात, समर्थांच्या सहवासात घळीमध्ये बसून एक समास वाचन. आपण या वैश्विक महामारीच्या संकटात ऑनलाईन साधना सप्ताह आजपासून साजरा करतो आहोत. आज संध्याकाळी एक प्रवचन होईल, उद्या सकाळी प्रातस्मरण होईल, दुपारचं सत्र होईल 2 ते 2:30, त्यानंतर पुन्हा ऑनलाईन संध्याकाळचं 7 ते 8 असं प्रवचनाचं सत्र होईल. बहुसाल भेटा वया प्राण फुटे. 1 वर्ष होऊन गेलं. स्वामींचा वियोग आहे. प्राण कंठाशी आलेले आहेत. पण ऑनलाईन पद्धतीनं का होईना उद्या पहाटेपासून आपल्याला त्या सगळ्या प्रातस्मरणाचा, दुपारच्या साधनेचा, संध्याकाळच्या प्रवचनाचा लाभ घेता येईल. म्हणून उद्यापासून आपली ही वेळ जी आहे संत समागम फेसबुक लाईव्ह पेजवरची
करुणाष्टकांच्या अभ्यासाची ती आपण 3 ते 4 घेऊया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.